माओवाद्यांचं आवडतं तत्वज्ञान म्हणजे आम्ही मूठभर आहोत पण गोणभर सरकारला पुरेसे आहोत. आमची लढाई असमतोल आहे. आम्ही असंघटित आहोत पण संघटित सरकारसमोर लढण्यास पुरेसे आहोत. माओवादी हे अतिशय खोटारडे व एककल्ली आहेत हे त्यांच्या वरील तत्वज्ञानावरून सिद्ध होतं. वरवर पाहता जरी हे खरं वाटलं तरी सखोल विचार करताना असं लक्षात येतं की हे अतिशय चुकीचं आहे आणि परिस्थिती अगदी याच्या विरोधात आहे. माओवाद्यांचं सशस्त्र केडर हे देशाच्या लष्कराच्या तुलनेने 1% नाही हे जरी मान्य केलं तरी देशाचं संपूर्ण लष्कर काही माओवाद्यांच्या विरोधात लढाई लढण्यासाठी बनवलेलं नाही. देशाचं लष्कर हे देशाच्या सीमा परकीय शत्रूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तयार झालेली एक व्यवस्था आहे. देशाला असलेल्या अंतर्गत धोक्यांचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असते व या पोलीस यंत्रणेला देखील अनेक दैनंदिन कामं करावी लागतात. कायदा व सुरक्षेची जबाबदारी असते. त्यामुळे केवळ माओवाद्यांसाठी तैनात असलेले पोलीस व अर्धसैनिक बळ हे माओवाद्यांच्या संख्ये एवढंच असतं. आजच्या घडीला माओवाद्यांना चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांच्यासारख्या आपल्या घाणेरड्या शेजाऱ्यांमुळे मिळणाऱ्या मदतीमुळे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्रे सतत मिळत असतात. भारतीय सैन्याकडे असतील एवढी आधुनिक नसली तरी त्याच्या तोडीस तोड अशा बंदुका व दारुगोळे या माओवाद्यांकडे असतात. माओवाद्यांचा बहुतेक हिंसाचार हा शूट अँड रन या पद्धतीने होत असतो. अकस्मात हल्ला करणं आणि दाट जंगलात पळून जाणं ही त्यांची कार्यशैली असल्यामुळे प्रत्यक्ष युद्ध असं होतच नाही. जर सरकारच्या सशस्त्र सैन्याने कारवाई करण्याचे ठरवले तर त्यांना ज्या भागात माओवादी लपलेले आहेत अशा निबिड अरण्यात अशा कारवाया कराव्या लागतात. पण या लढाईची ही जागा सैन्यापेक्षा माओवाद्यांना अधिक सोयीची असते. आदिवासी बांधवांची ढाल म्हणून उपयोग त्यांना करता येतो आणि मग लढाई लढणं त्यांना एकदम सोपं जातं. याच्या अगदी विरुद्ध कोणत्याही आदिवासी बांधवाला इजा न करता माओवाद्यांचा खात्मा करणं हे सैन्याला कठीण जातं. माओवादी विरुद्ध सरकारची ही लढाई खऱ्या अर्थाने असमतोल आहे. माओवाद्यांना कुठचाही कायदा तर सोडाच पण सिस्टीमही मंजूर नाही. सरकार, सरकारी कर्मचारी, सरकारी आस्थापना, सरकारी संस्था एवढंच नव्हे तर त्यांना न्यायव्यवस्था देखील मंजूर नाही. घटनेवर त्यांचा विश्वास नाही. केवळ हिंसेवर विश्वास असल्यामुळे आणि हिंसेच्या मार्गातून राज्यक्रांती घडविण्याच्या त्यांच्या मनसुब्याच्या आड जे कोणी येतील त्यांना खलास करून माओवाद्यांना पुढे जायचं असल्यामुळे ते कोणताही विधिनिषेध बाळगत नाहीत. परंतु याच्या उलट सरकारी यंत्रणांना मात्र घटनेद्वारे, संसदीय मार्गातून, उपलब्ध असलेल्या कायद्याद्वारे व न्यायपालिकांच्या मार्फतच या माओवाद्यांना अटक करून शिक्षा करणं भाग पडतं. परंतु घटनेवर जरा देखील विश्वास नसलेले हे सर्व माओवादी मानवतावादी तत्वावर आधारित उदारमतवादाच्या भारतीय घटनेचाच फायदा घेतात. कायद्यामध्ये असलेल्या पळवाटा शोधतात व सही सलामत बाहेर पडतात. गंमत अशी आहे की घटनेचा फायदा घेऊन घटनाच बदलायची, लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या सरकारने बाहेर केलेल्या आचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आदी सर्व गोष्टींचा फायदा घ्यायचा आणि मग सरकार विरुद्ध विद्रोह करायचा, सरकार उलथून टाकायचं आणि त्यानंतर आपली सत्ता आणून लोकांचे आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आदी सर्व स्वातंत्र्य काढून घ्यायचे व कम्युनिस्टांची राजवट आणायची ही असमतोल लढाई आहे, नाहीतर काय. माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीनंतर पोलिसांवर आरोपाची राळ उठते. ह्युमन राईट्सचे काम करणारे अनेक विचारजंत चौकशीची मागणी करतात, कोर्टाचे दरवाजे ठोठावतात, पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करतात. पण त्याच वेळी माओवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या निष्पाप नागरिकांबद्दल ते कधीच सहानुभूती दाखवत नाहीत. हे पोलीस अधिकारी सरकारच्या वतीने आणि सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी माओवाद्यांच्या विरोधातील कारवायांमध्ये हुतात्मा झाले ते माणूस नव्हते का? ह्युमन राईट्स त्यांना लागू नव्हतं का? त्यांना मुलंबाळं नव्हती का? त्यांना कुटुंब नव्हतं का? त्यांच्या मृत्यूने त्यांची कच्ची बच्ची पोरकी झालीत की नाही? त्यांची पत्नी विधवा झाली की नाही? असा कुठचाही प्रश्न या विचारजंतांना पडत नाही. पृथ्वीच्या पोटात जमिनीखाली धुमसत असलेला ज्वालाग्रही जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत तो दिसत नाही. तसंच काहीसं या माओवाद्यांचं आहे. तुमच्या आमच्यासारखं सर्वसाधारण चेहरा, तुमच्या आमच्यासारखीच सर्वसाधारण देहबोली, मृदू, संयमी व शांतपणे बोलण्याची पद्धत यामुळे हे शहरी माओवादी
उर्फ शहरी आतंकवादी, उर्फ शहरी उपद्रवकारी, उर्फ शहरी देशद्रोही, उर्फ शहरी विचारजंत तुमच्या आमच्यातच बेमालूमपणे मिसळून जातात. जेव्हा केव्हा त्यांना पकडण्यात येतं तेव्हा आपल्यालाच धक्का बसतो. हे शक्य नाही असं आपल्यालाच वाटायला लागतं. पोलीस आणि सरकार त्यांच्यावर अन्याय करतं असं वाटायला लागतं. आपली त्यांच्याबद्दल सहानुभूती तयार होते. सरकार त्यांच्यावर अन्याय करतं असं वाटायला लागतं. आणि जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं तेव्हा आपण दुर्दैवाने हळूहळू का होईना माओवादाचे इनडायरेक्ट समर्थक बनतो, हे आपल्याही लक्षात येत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.